नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज सकाळी सकाळी खूप गडबड चालली आहे, कारण आज आमच्या माहेरची शिळी यात्रा आहे. शिळी यात्रा म्हटलं की मटण, भात, भाकरी, सुकं, पातळ आणि भाऊजाईने एकटीने करून काही होणार नाही. भावाने 9 किलो बोकडाचे मटण आणले आहे आणि 5 किलो चिकन आणले आहे. सुक्के चिकन बनवले आहे आणि पातळ मटण सुद्धा बनवून झाले आहे. मटण बनवताना व्हिडिओ केला नाही, कारण सकाळी सकाळी खूप धावपळ चालली होती. 11 वाजल्यापासूनच पाहुणे यायला सुरुवात होती. मी आणि माझी बहीण भाकरी करत होतो आणि भाऊजाई तिकडे कपडे धुवत होती. अगोदर सगळ्यांनी मिळून पातळ मटण केले, सुक्के चिकन केले आणि मी आणि बहीण भाकरी करत आहोत. भाऊजाईला म्हटलं तू कपडे धुवून घे, कारण 11 वाजले की पाहुणे यायला सुरुवात होती आणि एकदा का पाहुणे यायला लागले की जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. यात्रा म्हटलं की सर्वांनी कामं केली तरच कामं उरकतात आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी जेवायला बसलो. थोडीफार पाहुणे येऊन जेवण करून गेली. आम्हाला सुद्धा जेवायला बसायला 2 वाजले होते, कारण 2च्या पुढे कोणी पाहुणे येत नाहीत. पाहुणे नंतर संध्याकाळीच येतात. मस्त असं पातळ मटण बनवलं होतं, सुक्कं चिकन. संध्याकाळी तयार होऊन पुन्हा आम्ही यात्रेत फिरायला गेलो, कारण भाच्यांना खेळणी घ्यायची होती. यात्रेत फिरायचं होतं. आमचं घर रानात असल्यामुळे भाच्या लहान आहेत, त्यांना एकट्याला कोणी लावत नाही. त्यामुळे आम्ही बहिणी सर्वांना घेऊन यात्रेमध्ये फिरायला आलो होतो. आणि आमच्या गावच्या होळीवर भरपूर जागा आहे, त्यामुळे भरपूर दुकानं पण आली होती आणि यात्रेमध्ये सुद्धा भरपूर गर्दी झाली होती. खूप छान मंदिर सुद्धा सजवले होते. यात्रेच्या 3ऱ्या दिवशी आमची चालली आहे गोळा पार्टी. सगळ्यांचं गोळा खायचं चाललंय. दिसते की अर्धी कोण दिसते? मी. हे काय? हा, इकडे चिल्लर पार्टी गोळा घेते, अजून घ्यायचे चाललेत. 31 जण आहे आम्ही सगळी. यात्रेची धिंगा मस्ती चालली आहे. ही माझी बहीण आहे, माझ्या वाटची. ही सगळ्यात बारकी, ती ओळखता बहीण जाऊ. आणि ही आहे भाऊजाईची भाऊजाई. यात्रेला आली. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल तुम्ही, रील्समध्ये होती. निम्म्यांना मिळालेत गोळे, अजून निम्म्यांना मिळतात. कोण आहे अजून गोळा खायला? या लवकर या, सगळ्यांनी या. कुणाला खायच्यात? तुम्हाला भेटलं ना, त्यांनी बनवाय तर पाहिजेत ना. तुला पण नाही भेटला वय अजून. ही माझी भाची काल दाखवायची राहिलेली तुम्हाला. लय शांत असती. कशी चालली गोळा पार्टी? किती जण जमलेत गोळा पार्टी खायला? सगळी घरातली ती एवढी. आम्ही 13 जण बहिणी भावंड आहे आणि आमची पोरं. ही एक बहीण परवा दिवशी आली नव्हती, काल आली ताज्या. किती गँग गोळा खायला. हाय गोळा पार्टी गोळा पार्टी विरा. हाय, ह्यांनी गोळा खाऊन मग बसले तुला. एवढी माहेरी माणसं आहेत माझ्या. भरपूर एन्जॉय करतो, खूप छान वाटतं. पण किती धूर्त आहे त्या. आम्ही गोळा खायला सुरुवात केली की एक यायला लागल्या. हा, फुकटचा गोळा खायला मिळतोय म्हणून लगेच पळायला लागल्या.
पेमेंट घर ह्यांची माहेर आमचं नावाव सगळं ह्यांच्या म्हणजे पेमेंट ह्यांनी केलं पाहिजे का नाही? हे बघा ह्या एक माझ्या वहिनी ह्या वहिनी 5 जणी त्या ह्या दुन दुत्यात सगळ्यात बारक्या वहिनी दिसना त्या लय बारीक वाकायला लागले मला सगळ्यात भाच भाच्या सगळी जमले ती बघा सगळ्यात मोठी भाऊज आहे इस्टेट सगळी ह्यांच्या नाव आता गोळ्याचं सगळं पेमेंट ह्यांनी करायचं बघा आम्ही गोळा खायला सुरुवात केली की एक सगळे यायला आले पळत गोळा खायला दुकान खोललं यांनी का तर नंदांच्या पैशानं गोळा खायचा ह्यांना नकोय वर्षात एकदा नंदा येतात गोळा तरी बघा ह्यांनी नंदांना खायला घालायचं वर्षात एकदा येतात म्हणून तर आमच्याकडूनच खाते ते तेवढं तरी नको कोणीतरी 50 जण आहे का आपण सगळे मिळून असेल का सगळी मिळून 50 जण भरपूर मोठं कुटुंब आहे आमचं माझे वडील धरून 4 जण भाऊ आहेत आणि 4 जणांचं आम्ही सगळी जण आहे तेजून नाही वेळ खाल्ला तेजू कुठे गेला यात्रेच्या निमित्तानं सगळी भाऊ बहिणी एकत्र मिळून येतो भरपूर एन्जॉय करतो भरपूर गप्पा मारतो आणि आम्ही बहिणी 3 ते 4 दिवस दरवर्षीच मुक्काम करतो खूप छान मज्जा येते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय